नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुखदही तयार होत असते. तेवढ्यातच तिथे आकांक्षा येते. आकांक्षाला पाहून सुखदाला धक्काच बसतो. तर आकांक्षा म्हणू लागते, गुड मॉर्निंग मॅम. तर त्यानंतर सुखदा आकांक्षाला विचारते, अक्कू हे काय आहे? आणि ती अक्कूवर हसू लागते. तर त्यानंतर आकांक्षा म्हणू लागते, सार्थक फूड्स अँड रेस्टॉरंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आशा करते की तुम्हाला आमची सर्व्हिस आवडेल. तुम्ही या, आम्ही तुमची वाट बघत आहोत. तुमचा नाश्ता तयार आहे. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते की हो. तर सुखदाला आकांक्षा म्हणू लागते, तुमचा दिवस अगदी शुभ जावो. तर सुखदाला ते सगळं काही खूप आवडलेलं असतं. सुखदा म्हणते, खरंच मला खूप आवडलं आहे आणि तुमची सर्व्हिसही मला नक्कीच आवडेल. तर त्यानंतर आकांक्षा तिथून निघून जाते. तर सुखदा खूप आनंदात असते आणि सार्थकचं ते वागणं सुखदालाही खूप आवडत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मालतीताई मनोजदादांना पाणी देत म्हणू लागतात, पाणी घे आणि सावकाश खा, अजिबात घाई करू नकोस. तर तेवढ्यातच अण्णा आलेले असतात आणि म्हणू लागतात, मनोज तुला पेपर हवा होता ना, हा घे वाच. तर त्यानंतर मालतीताईंच्या हातामध्ये पेढ्यांचा बॉक्स देतात आणि म्हणू लागतात, मालती देवासमोर ठेव आणि सर्वांना वाट. आज एवढी चांगली बातमी आहे, सगळ्यांचं तोंड अगदी गोड झालं पाहिजे. मालतीताईसुद्धा खूप खुश असतात. तर त्यानंतर मनोज बातम्या वाचत असतो आणि तो क्रिकेटच्या बातम्या वाचत असतो. अण्णा मनोजदादांना म्हणू लागतात, मनोज इतक्या वर्षाने मी तुला असं हसताना आणि पाहून मला खरंच किती छान वाटत आहे, मी तुला सांगूही शकत नाही. तर त्यानंतर मनोजदादा म्हणू लागतात, अण्णा नेहमी असा मी थोडाच चिडतो. अहो कधीतरी माझा मूड खराब होतो आणि त्यामुळेच माझी चिडचिड होते, परंतु नेहमी मी नीट वागतोच ना. तर अण्णा म्हणू लागतात की हो. तर त्यानंतर मनोज म्हणू लागतो, आज ना मी माझ्या ऑफिसमध्ये जाणार आहे. त्यांनी मला कामावर घेतलं तर बरं, नाहीतर दुसरीकडे बघू. अण्णा म्हणू लागतात, मनोज जा जा, ते नक्की तुला कामावर घेतील. तर त्यानंतर मनोजदादा विचारतात की सानू कुठे आहे? तर अण्णा म्हणू लागतात, सानू शाळेत गेली आहे. तर मनोजदादा अण्णांना पेपर दाखवत म्हणू लागतात, अण्णा बघा ना, कितीतरी वॅकन्सी आहेत, मी सगळीकडे अप्लाय करतो, बघू जिथे लागेल तिथे लागेल. अण्णाही खुश होतात. तर मालतीताई पेढा देत म्हणू लागतात, हा घ्या पेढा. तर त्यानंतर मनोज अण्णांना विचारू लागतो, अण्णा हा पेढा पण कशाचा आहे? तर अण्णा नकळतपणे बोलून जातात, अरे पोलीस स्टेशन आपल्याला पावलं. हे ऐकल्यानंतर मनोजदादांना पुन्हा एकदा धक्का बसतो. मनोजदादा म्हणतात, पोलीस स्टेशन? तर अण्णा म्हणू लागतात, अरे हो, तू पोलीस स्टेशनमधून आलास आणि तू अगदी बरा झालास आणि म्हणूनच म्हणतो आहे की पोलीस स्टेशन पावलं. मनोजदादा पुन्हा एकदा बिथरल्यासारखे वागू लागतात. तर अण्णा म्हणू लागतात, अरे मनोज तू पोलीस स्टेशनला गेला होतास, तू कुठल्या तरी दुकानदारासोबत भांडला होतास ना? तर मनोजदादा म्हणू लागतात, मी दुकानदारासोबत भांडलो म्हणजे आता मला पोलीस घेऊन जाणार? अण्णा मी कोणाला फसवलं तर नाही आहे ना, आणि ह्या सगळ्याचा बॉस सार्थक आहे, मला माहीत आहे हे सगळं काही सार्थकच घडवून आणत आहे, तोच आपल्या जीवावर उठला आहे. मनोजदादा काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. अण्णा म्हणू लागतात, अरे मनोज तू हे काय बोलत आहेस? तर मनोजदादा म्हणतात की हो, आता पोलिसांची गाडी येईल आणि मला घेऊन जाईल. तर तेवढ्यातच लीनावहिनीच्या हातातील ती नाश्त्याची प्लेट खाली पडते. तर मनोजदादा अजून घाबरत म्हणू लागतात, आता तर पोलिसांची गाडी येणारच आहे, कारण माझ्या हातून गुन्हा घडला आहे ना, मला पोलीस घेऊन जाणार आहेत. लीनावहिनींना मात्र या सगळ्याचा पुन्हा एकदा धक्का बसलेला असतो. सर्वजण विचार करू लागतात की आता तर मनोजदादा बरे झाले होते, आता परत पोलिसांचा विषय निघाल्यानंतर मनोजदादा पुन्हा एकदा वेड्यासारखे वागू लागतात आणि कोणाचंच काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. मनोजदादांची पुन्हा एकदा अशी झालेली परिस्थिती पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर अण्णा धक्क्यामध्येच गेलेले असतात आणि म्हणू लागतात, मालती हे काय घडत आहे? एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुखदा तयार होऊन खाली येते, परंतु खाली एवढी तयारी केलेली पाहून सुखदाला तर आश्चर्यच वाटतं. सार्थकने आपल्यासाठी एवढं सगळं केलं आहे ते पाहून सुखदाला आनंदही झालेला असतो. तर त्यानंतर सार्थक सुखदाचे स्वागत करतो आणि तिला बसण्याची विनंती करतो. सुखदाही नाश्ता करण्यासाठी बसते. तर सार्थक तिला विचारू लागतो की तुम्हाला काय काय हवं आहे? तर त्यानंतर सार्थकने बनवलेली स्पेशल डिश सुखदाच्या समोर ठेवतो आणि म्हणू लागतो, तुमच्यासाठी स्पेशल डिश तर बनवली आहे, थोडक्यात पोहे. तर त्यानंतर सुखदा खूप खुश होते आणि म्हणू लागते, खरंच हे सरप्राईज तर मला खूप आवडलं आहे. तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो, तुम्ही ट्राय करून पहा. तर सुखदाला ते पोहे खूप आवडलेले असतात. सुखदा म्हणू लागते, अमेझिंग, अप्रतिम, आजपर्यंत एवढे टेस्टी पोहे मी कधीच खाल्ले नव्हते. तर त्यानंतर आकांक्षा म्हणू लागते, माझ्या दादाच्या हातची चवच खूप भारी आहे. तर आदर्श म्हणू लागतो, सार्थक जे काही बनवतो ते भारीच बनवत असतो. तर सुखदा म्हणू लागते, खरंच मला खूप आनंद झाला आहे, अगदी मनापासून मला आनंद झाला आहे. तर त्यानंतर हे पाहून वृंदा काकू आणि शलाकाला मात्र खूप राग येत असतो, त्यांचा जळफळाट होत असतो. तर सार्थकला सुखदा म्हणू लागते, प्लीज तुमचं मेनू कार्ड द्याल का?
कारण तुम्ही जी काही मेहनत घेतली आहे आणि तुमच्या हातची चव अगदी अप्रतिम आहे. त्यामुळे तुमच्या या रेस्टॉरंटचे रेट काय आहेत ते तरी मला बघून द्यात, म्हणजे मी पे करू शकते की नाही हे तरी मला कळायला हवं ना. तर वृंदा काकू आणि शलाका तिथून रागानेच निघून जातात. तर सार्थका सुखदाला म्हणू लागतो, अगदी स्वस्त आहे, किंमत अगदी रिझनेबल आहेत. तर त्यानंतर सुखदा म्हणते, हो परंतु मला कळायला नको का. तर सार्थक म्हणू लागतो, किंमत फक्त थँक्यू आणि छोटंसं स्माईल. हे ऐकल्यानंतर सुखदाला आश्चर्यच वाटतं, कारण आजपर्यंत सुखदा ज्या गोष्टी सार्थकजवळ मागत असते तीच गोष्ट आज सार्थकने सुखदाजवळ मागितलेली असते. तर त्यानंतर सार्थका सुखदाला विचारू लागतो की अजून काय हवं आहे. तर सुखदा म्हणू लागते, अजून माझ्या जोडीला माझा मित्र हवा आहे. हे ऐकल्यानंतर सार्थकही सुखदासोबत नाश्ता करायला बसतो. तर ते पाहून आदर्श आणि आकांक्षाला खूप आनंद झालेला असतो. तर आदर्श आकांक्षाला खुणावूनच आपण इथून निघून जाऊया असं म्हणतो. तर त्यानंतर आकांक्षा आणि आदर्श तिथून निघून जातात. तर इकडे सार्थक आणि सुखदा नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. सार्थकही खूप खुश असतो आणि सार्थकच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सुखदालाही खूप आनंद झालेला असतो. आजपर्यंत सुखदाने जी काही मेहनत घेतलेली असते त्यामुळे सार्थकमध्ये बदल झालेला पाहून तर सुखदाला सुद्धा खूप छान वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वृंदा काकू आणि शलाकाचा खूप जळफळाट होत असतो. त्या रागानेच रूममध्ये आलेल्या असतात. तर त्यानंतर शलाकाही वृंदा काकूंना म्हणू लागते, आई डोकंच चालत नाहीये, काय करावं काहीच कळत नाहीये, काय चाललं आहे घरात. अगं सुखदा या घरात आली आणि एवढे दिवस जे बदल कधी घडलेच नव्हते ते बदल होऊ लागले आहेत. कमाल आहे त्या सार्थकची. आजपर्यंत त्याने आनंदी व्यतिरिक्त कोणालाही महत्त्व दिलं नव्हतं, परंतु आता तो आनंदीला विसरू लागला आहे आणि सुखदाला जास्त महत्त्व देतो आहे. ते पाहून वृंदा काकूंची खूप चिडचिड होत असते. तर त्यानंतर शलाका म्हणू लागते, आई असं वाटत आहे की सर्व काही आपल्या हातून निसटू लागलं आहे. आई आजपर्यंत आपण जी काही मेहनत घेतली आहे ती पाण्यात गेली आहे. आता तर आपलं काहीच खरं नाही. आपल्याला बॅग घेऊन या घराबाहेर जावं लागेल असंच मला वाटत आहे. तर त्यानंतर वृंदा काकू रागाने शलाकाजवळ पाहू लागतात. तर शलाका म्हणू लागते, आई तू तिला घराबाहेर काढणार होतीस ना 2 दिवसात, मग त्याचं काय झालं. वृंदा काकू म्हणू लागतात, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, मी तिला घराबाहेर काढणारच. तर शलाका विचारते, अगं पण कधी काढणार आहेस. जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत इथेच राहणार असंच मला वाटतं आहे आणि ती जगाचा निरोप घेण्या अगोदरच आपण या घराचा निरोप घेणार असंच होणार आहे. तर त्यानंतर वृंदा काकू म्हणू लागतात, असं मी काही होऊ देणार नाही. तर शलाका वृंदा काकूंना म्हणते, आई तू बघतेस ना या घरामध्ये काय चाललं आहे. आपण जे काही करत आहोत ते सगळं काही उलटंच होत आहे आणि आपल्या हातात काहीच राहिलं नाही आहे. हे सगळं काही थांबवायला हवं आणि त्यासाठी आपल्याला संधी मिळायला हवी. वृंदा काकू म्हणू लागतात, संधी हवी असं म्हणून संधी मिळत नसते शलाका, ती निर्माण करावी लागते. तर शलाका म्हणते, मग ती कधी निर्माण करायची आई. वृंदा काकू म्हणतात, आजवर आपण जे काही केलं आहोत तेच आताही करायचं आहे आणि आता ह्या 2 दिवसात ती घराबाहेर जाणार म्हणजे जाणार. कुठल्याही पातळीवर मला जावं लागलं तरी चालेल, परंतु हे सगळं काही मी नक्कीच करणार. वृंदा काकू शलाकाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत म्हणू लागतात, आता तर मी तुझी शपथ घेऊन सांगते आहे की त्या पोरीला मी घराबाहेर काढणार म्हणजे काढणार. वृंदा काकूंनी मनाशी पक्क ठरवलेलं असतं की सुखदाला या घराबाहेर काढायचं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक आणि सुखदाचा नाश्ता करून झालेला असतो. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते, चला आता ऑफिसला जायची तयारी. तर सार्थक तिच्यासमोर चिठ्ठ्या ठेवत म्हणू लागतो, आता यातली एक चिठ्ठी निवड. तर सुखदा म्हणू लागते, हे काय आहे. आजचा दिवस तुझ्यासोबत काही चिठ्ठ्यांचाच खेळ खेळायचा आहे का. सार्थक म्हणू लागतो, तू प्लीज यातली एक चिठ्ठी उचल. तर सुखदा म्हणू लागते, परंतु आज काय विशेष आहे. तर सार्थका सुखदाला म्हणू लागतो, जोपर्यंत तू या घरामध्ये आहेस तोपर्यंत मी तुझ्यासाठीच भरपूर वेळ द्यावा असं ठरवलं आहे. हे ऐकून सुखदाला आश्चर्य वाटतं आणि सुखदा आश्चर्यानेच आकांक्षाकडे पाहत म्हणू लागते, हे सगळं काही खरं आहे का. सार्थक आणि माझ्यासाठी वेळ देणार आहे. खरंच मला वेगळं वाटत आहे. आकांक्षाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तर त्यानंतर सार्थका सुखदाला म्हणू लागतो, प्लीज यातली एक चिठ्ठी उचल. तर सुखदा एक चिठ्ठी उचलते आणि त्यानंतर ती चिठ्ठी पाहते. तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, सुट्टी घ्या आणि भरपूर फिरायला जा. तर त्यानंतर सुखदा ही सार्थकला विचारते, परंतु ऑफिस. सार्थक म्हणतो, ऑफिस कॅन्सल. सुखदा खूप खुश होते. तर सार्थकला म्हणू लागते, सार्थक जरा दुसरी चिठ्ठी दे. सार्थक म्हणतो, नाही तू आता एक चिठ्ठी निवडली आहेस ना. सुखदा म्हणते, नाही मला दुसरी चिठ्ठीसुद्धा पाहायची आहे. सार्थक म्हणतो, नाही त्यात काही नाही आहे, तू चल आपण निघूया. तर सुखदा म्हणू लागते, नाही सार्थक मला दुसरी चिठ्ठी पाहायची आहे. सुखदाच्या हट्टापुढे सार्थक काहीच बोलू शकत नसतो आणि म्हणूनच सार्थक दुसरी ही चिठ्ठी सुखदाला दाखवतो. तर त्या चिठ्ठीमध्ये सुद्धा सेम लिहिलेलं असतं की सुट्टी घ्या आणि फिरायला जा. तर सुखदा ही सार्थकला म्हणते, सार्थक म्हणजे दुसरा ऑप्शन पण तसाच, दोन्ही चिठ्ठ्या तू सेम लिहिल्या होत्यास का. सार्थक म्हणू लागतो, राहू देत, आता मी चेंज करून येतो, आपल्याला निघायचं आहे. तर सुखदा म्हणते, हो मी सुद्धा बॅग घेऊन येते. असं म्हणत सुखदा सुद्धा तिथून निघून जाते. तर सुखदा आणि सार्थकचं एकत्र आलेलं पाहून आकांक्षा आणि आदर्शला खूप आनंद झालेला असतो. तर आकांक्षा ही आदर्शला म्हणू लागते, आदर्श दादा जोडी खरंच खूप छान वाटते ना. तर आदर्श म्हणू लागतो, हो परंतु ह्या सगळ्या स्वप्नांची मला
मला भीती वाटत आहे. तर आकांक्षा विचारते, दादा तू असं का बोलत आहेस? तर त्यानंतर आदर्श म्हणू लागतो, तुला समजतं आहे का, आपण हे सगळं काही नाटक केलं आहे, परंतु हे वृंदा काकूलाही माहीत नाही आहे. हे सगळं काही कॅन्सरचं नाटक आहे आणि सार्थकच्या चेहऱ्यावर स्माईल यावी यासाठी सुखदाने केलं आहे. तर आकांक्षा म्हणू लागते, हो, परंतु यामुळे तू एवढं टेन्शनमध्ये का आलायस? तर आदर्श म्हणू लागतो, परंतु हे सगळं काही सार्थकला समजलं तर सार्थकची काय अवस्था होईल, तुला कळतंय का? तर आकांक्षा म्हणू लागते की दादा आपल्याला समजून घेईल, एवढं मोठं काही नाही आहे. तर आदर्श म्हणू लागतो, त्याच्यासाठी हे सगळं काही मोठं आहे, कारण आनंदी जाण्याचं दुःख अजूनही त्यातून तो बाहेर पडला नाही आहे. आता अजून एक धक्का तो नाही पचवू शकत आणि आधीच तर सार्थक एवढा कोसळला आहे आणि आता जर त्याला हे सगळं कळालं तर काय होणार याचा विचार कर ना अक्कू. अगं आनंदीला गमावल्यानंतर आपण सार्थकला आपल्यापासून गमावलं आहे, परंतु आता जर हे सगळं काही सार्थकला समजलं आणि सार्थक जर आपल्याला सोडून गेला तर त्यापेक्षा आपल्याला हे लवकरात लवकर नाटक संपवायला हवं. हे नाटक फार काळ टिकवता येणार नाही. आणि हे सगळं काही बोलणं शलाकाने ऐकलेलं असतं. शलाका म्हणू लागते, अच्छा, तरीच म्हटलं हे दोघंही जवळ कसे येत आहेत, आता या सगळ्याची वाट कशी लावायची ती मी बघतेच. असं म्हणत ते दोघे बघायच्या अगोदरच शलाका तिथून निघून जाते. तर इकडे वृंदा काकूंनी उंदीर पकडायचा पिंजरा हातात घेतलेला असतो. तर त्यानंतर शलाका येत म्हणू लागते, आई अगं काय हे, याची काय गरज आहे? वृंदा काकू म्हणू लागतात, पिंजरा. तर त्यानंतर शलाका विचारते, कशाला? तर वृंदा काकू म्हणू लागतात, आता उंदीर पकडून आणायचे आहेत आणि ते सुखदाच्या रूममध्ये सोडायचे आहेत, मग बघू सुखदा कशी पळून जात नाही. तर त्यानंतर शलाका म्हणू लागते, अगं उंदीर आणायची काहीच गरज नाही आहे, कारण आता ती स्वतःच या पिंजऱ्यात अडकणार आहे. त्या पिंजऱ्याच्या कुलपाची चावी माझ्याजवळ आहे. तर त्यानंतर वृंदा काकू म्हणू लागतात, अगं तू काय बोलतेस ते विचार करून तरी बोल. शलाका वृंदा काकूंना म्हणू लागते, आई माझ्याजवळ असं सिक्रेट आहे की जे सिक्रेट सार्थकला समजलं तर सुखदा 2 मिनिटसुद्धा या घरामध्ये राहणार नाही, तिला घराबाहेर जावंच लागेल. वृंदा काकू शलाकाला विचारतात, अगं कसलं सिक्रेट? तर शलाका म्हणते, आई ती सुखदा कॅन्सर पेशंट नाही. हे ऐकल्यानंतर वृंदा काकूंना धक्काच बसतो. वृंदा काकू धक्क्याने शलाकाला विचारतात, काय? तर शलाका म्हणते, हो, ती कॅन्सर पेशंट नाही आहे, हे सगळं काही खरं आहे आणि तिने हे सगळं नाटक केलं आहे. का? तर सार्थक त्याच्याशी नीट वागावं म्हणून. वृंदा काकू म्हणतात, एवढी खोटारडी कशी काय निघू शकते, परंतु तुझ्या या बोलण्यावर मी कसा काय विश्वास ठेवू? तर शलाका म्हणू लागते, आदर्श आणि अक्कूचं बोलणं मी ऐकलं आहे आणि ही बातमी खरी आहे. वृंदा काकू खूप खुश होतात आणि शलाकाला म्हणू लागतात, शलाका खरंच किती मस्त बातमी दिली आहेस तू, आता हा बॉम्ब लवकरच घरात फोडायला हवा. तर त्यानंतर शलाका म्हणू लागते, आई आपण जे ठरवलं ते तसंच होणार आहे, म्हणजे 2 दिवसात ती पोरगी घराबाहेर जाणार आहे. वृंदा काकू म्हणतात, मी तुला म्हणाले होते ना, मी 2 दिवसात तिला घराबाहेर तर काढणारच आहे. ती माझ्यासमोर हुशारी करायला लागली होती का? आता तर मी बदला घेणारच आहे, तिच्यामुळे मला कामं करावी लागली होती ना. शलाका म्हणू लागते, आई आता तो पिंजरा टाकून दे. वृंदा काकू म्हणू लागतात, थांब, अगं ती सुखी आत्मा या पिंजऱ्यात नक्कीच अडकेल ना, उंदीर नाही अडकले तरी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुखदा आणि सार्थक घरी आलेले असतात. तर आकांक्षा म्हणू लागते, आली का जोडी? तर सुखदा विचारते, आकांक्षा काय बोलतेस हे? तर आकांक्षा म्हणू लागते, अगं मित्रांची जोडी. तर त्यानंतर सुधाताई म्हणू लागतात, खरंच छान जोडी आहे. तर सुखदा म्हणते, मावशी तू सुद्धा? तर सुधाताई म्हणतात, नाही गं, मी मस्करी केली. तर सुखदाला आकांक्षा विचारते, अगं काय काय खरेदी केलं सांग ना. तर सार्थक म्हणू लागतो, काय खरेदी केलं नाही आणि काय घेतलं नाही ते विचार. तर सुखदा म्हणू लागते, अख्खं नाशिकच पुण्याला घेऊन जावं असंच वाटत होतं. तर सुधाताई म्हणू लागतात, अगं मग तूच का इथे राहायला येत नाही? तर सुखदा म्हणू लागते, राहायला इच्छा खूप आहे, परंतु काय करणार, आणि आज तर मी खूप फिरली आहे, पंचवटी घाटावर गेली आणि इथली मिसळ पुन्हा एकदा ट्राय केली आहे. सुखदा ही आकांक्षाला विचारते, आकांक्षा हा टेडी बेअर मला कोणी गिफ्ट केलाय सांग पाहू. तर आकांक्षा म्हणू लागते, दादाने. तर सुखदा म्हणू लागते, हो अगदी बरोबर, हे मला सार्थकने गिफ्ट दिलं आहे. तर त्यानंतर शलाका म्हणू लागते, अगं सुखदा, परंतु तुझ्या एवढ्या आजारपणामध्ये फिरणं अगदीच योग्य नाही आहे. तर सुधाताई म्हणू लागतात, आजारपण? अगं सुखदा तुला काय झालं आहे, बरं वाटत नाही आहे का, आणि मला कोणीच कसं नाही सांगितलं? तर आदर्श म्हणू लागतो, नाही काकू, तिला थोडं बरं वाटत नव्हतं सकाळी, परंतु खास काही कारण नाही आहे. तर सुखदा म्हणू लागते, हो मावशी मी अगदी ठीक आहे, ठणठणीत आहे. तर आकांक्षा शलाका म्हणू लागते, म्हणजे तू आजारी नाही आहेस का? तर आदर्श बाजू घेत म्हणू लागतो, अगं तुला काय चाललं आहे, आजारपण सतत का बोलत असतेस? तर सार्थक म्हणू लागतो, एवढी आजारी असून सुद्धा फिट आहे, मग अजून काय हवं आहे? तर आदर्श म्हणतो, आता तुम्ही खूप दमून आला असाल ना एवढं फिरल्यानंतर. तर सुखदा म्हणते की हो. तर आदर्श म्हणू लागतो, तुम्ही दोघांनीही फ्रेश होऊन या, असं म्हणत त्या दोघांनाही पाठवून देतो. परंतु आदर्श खूप घाबरून गेलेला असतो. आदर्शला पुढच्या संकटाची चाहूल लागलेली असते आणि सगळं काही त्याच्या लक्षात येतं, त्यामुळे त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं
आदर्श हा सुखदाला म्हणू लागतो, सुखदा तुला कळतं आहे का, तू आजारी आहेस असं समजल्यामुळे सार्थक तुझी काळजी घेत आहे. तर सुखदा म्हणू लागते, म्हणजेच आपल्या नाटकाचा प्लॅन वर्क होत आहे. तर ते पाहून सुखदा खूप खुश असते आणि आदर्शला म्हणू लागते, बरं झालं आपण जे ठरवलं तसं होत आहे. आणि हे सगळं काही सार्थकने ऐकलेलं असतं. सार्थक हा सुखदासाठी ज्यूस घेऊन आलेला असतो. तेवढ्यातच सुखदाचं लक्ष सार्थककडे जातो. सुखदा मात्र खूप घाबरून गेलेली असते. आदर्शालाही काय बोलावं काहीच कळत नसतं. तर सार्थक समोर आल्यानंतर सुखदा विचारते, सार्थक तू? तर सार्थक म्हणतो, हो मी सगळं काही ऐकलं आहे. सुखदा आणि आदर्श घाबरून गेलेले असतात. आता सार्थक सुखदाला माफ करेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.